मंडळ बोरावळे आणि भैरव क्रिकेट क्लब खांडच, त्याच्यानंतर शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले ब विरुद्ध सावली कोंड 11. रोहित आणि दिनेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला 12:14 झाली आहेत. 15 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकून झाली पाहिजे याची नोंद घ्या. 16 संघ खेळवतोय, टाइम असणार आहे आणि त्या टाइम मध्येच मॅच झाली पाहिजे. पहिला बॉल वीरेंद्रचा, बागफुटला गेले, कव्हरला एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहे, नो चान्स, चेंडू सीमारेषा पलीकडे, पहिल्याच बॉलवरती टोकलाय, चौकार. सुरुवात चांगली केली आहे रोहितच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात त्याने चांगली करून दिली आपल्या टीमला. बॅटिंग करायची आहे. मागील मॅच आपण पाहिली, तब्बल 4 षटकामध्ये धावा उभ्या केल्या होत्या जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर टीमनं. 70-71 लक्ष होतं आणि त्यामध्ये 59 धावा संदीप कडून यांच्या आपल्याला पाहायला मिळाला. सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षक बोलवला, परंतु इकडे मात्र जर फटका फसला, चेंडू हवेत, जेलची संधी होती, 6 प्रयत्न केले होते, स्किट झाला, खेळाडू तिकडे राहुल, परंतु बॉल काही थांबवू शकला नाहीये, प्रयत्न केले, चौकार आहे. आणि हा चौकार मात्र रोहितच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा आल्या, 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे गेला. 8 धावा धावफलकावरती, 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. तरी सुरुवात चांगली केली रोहितने. धावा बनवू शकता, सिक्सरचे बॉल आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्याच्यावरती षटकार चौकार येत आहेत आणि धावा देखील बनत आहेत. 4 षटकांमध्ये तब्बल 70 पाहिल्या मागील मॅच मध्ये. सकाळी देखील आपण पाहिलं तर पुढचा बॉल ठिकाणा आणि विकेट मिळते. पुढच्याच बॉलवरती लगेचच विकेट आली आहे. रोहितला परतवलं गेलंय. ज्या रोहितने 2 चौकार मारले होते त्याची विकेट आली आहे आणि तिसऱ्याच बॉलवरती एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. रुद्र उभी 11 खडकवाडी टीमला बसतोय. पहिला धक्का, पहिली विकेट आली आहे. रोहित त्याच्याकडून मात्र खूप साऱ्या अपेक्षा होत्या टीमला. गणेशला आपण या टीम मध्ये पाहतो. गणेश मालुसरे, दिनेश मालुसरे, 2 बंधू. नितीन मोरे या ठिकाणी उपस्थित झालेत. बहुविवाह क्रीडा असोसिएशनचे कार्याध्यक्ष नितीन मोरे, आपलं हार्दिक स्वागत. समीर मापदी यांना देखील आपण खेळताना पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच जबरवरती फटकाला, एक सिंगल घेतली. अजयच्या बॅटमधून फटका, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय. दुसरी धाव पूर्ण होते आणि 2 धावांच्या सहीनं स्कोर कार्ड मध्ये वाढत धावफलक 10 वरती जाऊन पोहोचतोय. 10 धावा धावफलकावरती.
या बॉलवरती देखील एक सिंगल प्राप्त होते. अजय आणि दिनेश ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये एक विकेट माघारी परतली आहे. 2 चौकाऱ्यानंतर विकेट मिळवली विरूने आणि आता धाबा मात्र जर पाहिलं तर 11 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. एक 40-45 पर्यंत आता पोहोचावं लागेल टीमला, खडकवाडी या टीमला. हा बॉल देखील जर पाहिला तर अगदी व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. पुन्हा एकदा एक्स्ट्राची धाव व्हाईट बॉल. सुरेंद्र मोरेला आपण बिग बॉस स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहिलं, चांगली गोलंदाजी त्यांनी केली, बॅटिंग देखील एका मॅच मध्ये त्यांनी केली होती आणि संघाला विजय मिळवून दिला होता. परंतु आज आपल्या गावासाठी कर्णधार पदाची भूमिका समोरच्या दिशेने बॉलवर ड्राईव्ह पाहायला मिळाला. तिकडे बॉल स्टॉप केला जातोय, कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलने षटकाची समाप्ती होते पहिल्या आणि पहिल्या ओव्हरनंतर धावफलकावरती झाल्या त्या 12 धावा धावफलकावरती. दौलबा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले यांच्या माध्यमातून पर्व 3ऱ्या मध्ये ही स्पर्धा पावसाळी रबर बॉल क्रिकेटची पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 16 संघ खेळत आहेत विभागाचे. बॉलिंगसाठी विरू आर्यन एक युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यन देखील रबर बॉल स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय आणि तो देखील नेहमीच सराव करत असतो आणि आज त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आर्यनच्या हातामध्ये. चांगला बॉल, चांगली बॉलिंग पाहायला मिळते. आता सायनाथनगर घाटकोपर मध्ये असंच सिमेंटचे थोडस भाग बनलाय आणि तिकडे हे खेळाडू सराव करतायत, त्याच्यामुळे त्याचा फायदा होतोय. पहिलाच बॉल डाट टाकला या खेळाडूने, त्या बॉलवरती देखील फटका आलेला नाहीये आणि इथं मात्र एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. एक धाव. सिमेंटच्या खेळपट्टीवरती सराव करतात एक खेळाडू म्हणून त्याचा फायदा होतोय. आणि बरोबर आर्यनला देखील आम्ही 2-3 दिवस पाहिलं, प्रॅक्टिस तो देखील करत होता आणि त्याच्या हातामध्ये चेंडू विरून दिलाय. तशी 2 त्याने बॉल टाकले आतापर्यंत. चांगली गोलंदाजी करतोय आर्यन, एक युवा खेळाडू बोरजगावचा. खोलात टाकलाय पहा, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला, पायावरती चेंडू आदळलाय. पंचांनी लेग बी फोर लेग बाईची एक धाव घोषित केली आहे, परंतु आपल्याकडे एलबीडब्ल्यू आउट नाहीये. तर नाहीतर हा प्लम, मला वाटतं प्लम असेल, आपण ते सांगताय देखील. अगदी प्लम चेंडू होता आणि विकेट देखील मिळाली असते, परंतु एलबीडब्ल्यू नाहीये. एक सिंगल आली. हा बॉल देखील चांगला, वा पन्नाट गोलंदाजी करतोय आर्यन. केवळ एकच धाव खर्च, केवळ 2 धावा खर्च केल्यात आर्यनने आतापर्यंत. एक लेग बाईची, 4 चेंडू हाताळलेत. समोर, वा अगदी स्वतःच्या फलकामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिट देखील केला. कॅच पकडली नाही म्हणून काय झालं, चेंडू वेस्टर्न वरती टाकला आणि तो मात्र परफेक्ट नेम त्याचा पाहायला मिळाला. विकेट मिळतीये, अजयला परतावं लागेल. आता मैदानामध्ये जाईल गणेश, दिनेश आणि गणेश हे 2 बंधू आपल्याला पाहायला मिळतात. थोडस स्पीडअप घ्या, घाई करायची विनंती असणारे विरू. 15 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकली पाहिजेत. अक्षय मालुसरे भोरू आपलं देखील हार्दिक स्वागत. कोण क्रॉस झालंय ते चेक करायचे. सचिन सावंत या चेक केलं जाईल. विनायक आहिरे आणि अरविंद आहिरे या आपण संपर्क साधायचा आहे.
सुनील विटेकर यांना देखील आपण खेळताना पाहणार आहोत. ज्यावेळेला संदीप कदम सर यांना बॅटिंग करताना पाहिलं, समीर महाबदी लगेच जवळ आले. मला वाटतं एक चर्चा झाली असं की दादा आमच्या गावाकडून तर एकदा तरी खेळ, कारण बोरावळे मामाचं गाव आणि साखर त्यांचं गाव, साखर गावातून खेळतात. बोरूची घाई असते की दादा आला पाहिजे. अक्षय मालुसरे, बोरूचा शब्द पण असतो की दादा आला पाहिजे मॅचला. नक्कीच बोरूच्या शब्दाला मान लावून क्रॉस चेक केला जातोय. कोणता खेळाडू बादे, अजय बादे की दिनेश बादे. स्ट्राइक एंडवरती तो बॅट्समन होता, तो आउट आहे. अजय अजय दोन षटक संपलेत. पहा आर्यनचं षटक आपण पाहिलं तर केवळ एक बॉल बाकी आहे. 2 धावा केवळ खर्च केला, त्याने एक विकेट देखील आली आहे. पुढचा बॉल, या षटकातील शेवटचा बॉल, हा देखील बॉल विकेट कीपरकडे. चांगली गोलंदाजी आर्यनची, केवळ 2 धावा त्याने खर्च केल्या आणि एक धावाची विकेट देखील त्याला मिळाली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 2 बाद 14 धावा. रुद्र ओव्ही 11 खडकवाडी या टीमची धावसंख्या 14. प्रथमेश आलाय बॉलिंगसाठी. आणखीन एक युवा खेळाडू बोरोचा, हा देखील चांगली गोलंदाजी करतो प्रथमेश, परंतु गणेश ताटी टाकलेला बॉल खाली राहिला. डॉट बॉल, सुरुवात डॉट बॉलने करतो प्रथमेश. बोरोचे युवा खेळाडू ते 2. निनादला देखील आपण पाहणार आहोत या टीम मध्ये. त्या बॉलवरती फटका खेळलाय गणेशने, परंतु तिकडे बॉल थांबतोय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल. एक धावे दुसऱ्याचं रूपांतर केलं आणि दुसरी धाव देखील पूर्ण होत असताना पाहायला मिळते. 2 धावा आल्या. 2 धावांच्या सैन्य स्कोर कार्ड 16 वरती गेलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या 16. पहिल्या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक संदीप कदम यांच्या नावावरती. 15 बॉल 59 धावांची खेळी गेली आणि संघाने 70 बनवल्या होत्या, त्यामध्ये 59 संदीप कदम यांच्या पाहायला मिळाल्या. खोलात टाकलेला बॉल समोर ड्राईव्ह केला. पुन्हा एकदा तिकडे बॉल थांबतोय. एकच धाव दिनेशच्या बॅटमधून आली. धावसंख्या 17 वरती. निलेशदादा कोळसकर यांचं देखील आगमन
या ठिकाणी होईल. थोड्याच वेळात त्यांचं आगमन होईल. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक, आपली माती आपली माणसं संघटनेचे अध्यक्ष आणि ज्योतिंद्र पाहिजेचे सर्व त्यांचं आगमन थोड्याच होईल. या वेळेला जर पाहिलं तर चौकार येतोय. दिनेशच्या बॅटमधून या 4 धावा आल्या आणि धावसंख्या पुढे गेली आहे. धावा बनवाव्या लागतील. धावसंख्या झाली ती 21. पहिलं षटक विरुद्ध 12 धावांचं होतं, परंतु या षटकामध्ये अगोदरच्या षटकामध्ये केवळ 2 धावा आर्यननं खर्च केल्याने आता प्रथमेश देखील चांगली गोलंदाजी करतायत. आणखीन एक समोर फटका, पुन्हा एकदा बॉल तिकडे थांबतोय. विरुद्ध पाहिलं तर चेंडूवरती वेगाने गेला. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय, परंतु निनादकडून चुकी झाली. तिसरीचा देखील प्रयत्न केला. मैदानामध्ये एक चूक केली. लगेचच धावा आल्या. 3 धावा आल्या. 3 धावांच्या सहाय्याने स्कोर कार्ड 24 वरती जाऊन पोहोचलाय. 24. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अजून एक बॉल शिल्लक आहे. धावा झाल्या त्या 24. बॅटची कडा घेतली. पहा विकेट पासून थोडासा बॉल दूर होता, परंतु तिकडे एक सिंगल प्राप्त करतायत. 1 धावा आली. 25 धावा. 3 षटकांचा खेळ संपला आणि धाव फलकावरती 2 बाद 25. यानंतरचा सामना जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आणि चालू सामन्यातील विजेता संघ अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला विरू 15 मिनिटाचा अवधी आहे. लगेचच बॉलरला घेऊन या. निनाद आला बॉलिंगसाठी. निनाद बिग बॅश मध्ये आपल्याला पाहायला मिळाला, परंतु जसा परफॉर्मन्स पाहिजे होता तसा निनादने दिला नाही. पीटीपीएल स्पर्धामध्ये देखील. आता मात्र टप्पा चांगला होता. बॅटची कडा घेतली. विकेट किपर विरू कोणती चुकी करत नाही. विकेट मिळते पहिल्याच बॉलवरती आणि गणेश मालुसरे आउट. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले एक संघ पराभूत झालाय, परंतु एक टीम अजून बाकी आहे. विनोद बोल, तुम्हाला चान्स आहे का? अध्यक्ष साहेब तुमचे. विनोदला पुढच्या मॅच मध्ये अजून संधी पाहिजे, कारण विनोदच्या षटकारासाठी पारितोषिक येतं. 1 षटकार 500, 2000, 3 मारले तर 3000. तर बॅटिंगसाठी नवीन बॅटर प्रथमेश. हा बॉल देखील चांगला आहे, परंतु बराचसा बाहेर पिची. वाईट बॉल. 26 वरती धावफलक. बॅटवरती बॉल बरोबर आले नाहीये. एक सिंगल पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. एकाच धावेवरती थांबावं लागेल. संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. 27 धावा धावफलकावरती. 16 टीमचा सहभाग या स्पर्धेमध्ये. निनादचा पुढचा बॉल. गट मध्ये आपण जर पाहिलं तर मराठा चंद्रगड वारिस ढवळे हा संघ बक्षीस फेरीमध्ये दाखल झाला आहे. ब गट खेळतोय आणि त्याच्यातून एक संघ आपल्याला बक्षीस फेरीमध्ये जाताना पाहायला मिळेल. आणि तिसरा गट क गट असेल आणि ड गट असेल. 9 बॉल त्याच्यावरती या 2 धावा. तिसरीचा देखील प्रयत्न केला गेला होता, परंतु 9 बॉल आणि 3 धावा. ओव्हर स्टेपिंगचा हा 9 बॉल. धावा तब्बल 4. तर 4 संघ येतील बक्षीस फेरीमध्ये आणि सामने अशा प्रकारे खेळले जातील. अ गटातील संघ तो क गटाबरोबर खेळेल आणि ब गटातील संघ ड गटासोबत खेळेल. अ विरुद्ध क, ब विरुद्ध ड अशी मॅच होईल, याची नोंद घ्या. संघ
संघाचा धावफलक 31. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. पुढचा फ्रीडचा बॉल होता, त्याच्यावरती मोठा फटका खेळायचा होता, परंतु एकच धाव मिळेल. 32 वरती धावफलक जाऊन पोहोचतो. आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या जी मात्र खडकवाडी टीमची पाहायला मिळते. रुद्र ओबी 11 खडकवाडी. बॉलिंग चांगली राहिली बोरज संघाची. या षटकामध्ये देखील धावा येत आहेत. 100च्या धावा देखील आल्या. पुन्हा एकदा नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा हा दुसरा नो बॉल या षटकामध्ये टाकलाय. आणखीन एक धाव 100ची ऍड केली जाईल. 32, 32, 33 धावा, 33. एक बाईची एक धाव. 34 वरती धावफलक जाऊन पोहोचतो. इकडे देखील धाव घेण्याचा प्रयत्न होतो, परंतु हा वीरू एक सिंगल. 35. शेवटचा बॉल या षटकातील या डावातील शेवटचा चेंडू. 35 वरती धावसंख्या. शेवटच्या बॉलवरती फटका आलाय. पाहूया झेल होतोय की तिकडे मात्र कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. दुसरी धाव पूर्ण. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 37 झाल्या. 38 धावांची आवश्यकता. तर या ठिकाणी संदीप धनवडे साहेबांचं देखील आगमन होते. आपल्या देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिले 4 षटके संपले. 37 झाल्यात. 38 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय बोरज ब्लास्टर या टीम समोर. तर खडकवाडी टीम लगेच मैदानावर ताबा घ्या. खडकवाडी टीम चला लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि बोरज आपले बॅट्समन लगेच पाठवा. चला खडकवाडी टीम फिल्डिंग लावून घ्या लगेच. बॅट्समन बोरज ब्लास्टर लगेच पाठवा आपण. बॉल तिकडे. निनाद आणि वीरेंद्र मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विनायक आयरे आपण कुठे असेल तर या. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचा आभार मानूयात. जीटीसी लाईव्ह वरती ही स्पर्धा आपण पाहतोय. युट्यूबला जा, जीटीसी वाहिनीवरती नक्की तुम्ही ही स्पर्धा पाहू शकता. जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक 15,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 7,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी, तृतीय क्रमांक 5,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी आणि चतुर्थ क्रमांक 5,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी दिला. ते उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर असे पुरस्कार देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट कोल्हापूर तालुक्यामध्ये देखील सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. त्यापैकी गोवेले गावची पर्व 3ऱ्या स्पर्धा. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या.
रोहित थोडीशी घाई करा. बिना स्ट्राइक एंड वरती बॉलिंगसाठी प्रथमेश त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 बॉल 38 या स्पर्धेतील सर्वाधिक कमी धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये 48 पाहिल्या. दुसऱ्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा 46 पाहिल्या त्या बनवल्या गेल्या. तिसऱ्या मॅच मध्ये 37 करायच्या होत्या त्या ढवळ्या टीमने केल्या. आणि चौथी मॅच आपण पाहिली तर तिकडे तब्बल 70 धावा 4 षटकामध्ये उभे केल्या होत्या. या मॅच मध्ये केवळ 37 आणि 38 धावांचं लक्ष निनाद मोरे स्ट्राइक एंडला. पोलादपूर तालुका आणि पोलादपूर तालुक्यातील ढवळी विभाग आणि त्यांचं क्रिकेट आपण पाहतोय. 16 संघांचा सहभाग असलेली स्पर्धा. पहिलाच बॉल उडवलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय का पाहावं लागेल. झेल इम्पॉर्टंट आहे. 2 खेळाडू होते परंतु तिकडे झेल काही झाला नाही. एक धाव घेतली. दुसरीचा देखील प्रयत्न केलाय. हा झेल इम्पॉर्टंट होता. विकेट तुम्हाला काढाव्या लागतील. विकेट महत्वाचे आहेत आणि तिकडे जर पाहिलं तर आता विकेट आलेली नाहीये. 2 धावा आल्या. कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल, या मॅच मध्ये थांबायचं असेल तर कॅच पकडणं इम्पॉर्टंट आहे. झेल इम्पॉर्टंट आहेत. क्रिकेटमध्ये तुम्हाला धावा वाचवायच्या आहेत. पंच आमचे नक्कीच नितीन कार्तेकर, अशोक पवार आणि नितीन कार्तेकर नक्कीच अगदी जर पाहिलं तर चांगली पंचांची भूमिका नेहमीच बजावली आहे. बॉलवरती जर पाहिलं तर फिल्डिंग चांगली केली आहे. झेंबी त्या ठिकाणी होते. बॉल अडवला चांगल्या प्रकारे. धाव मिळाली नाहीये. डॉट बॉल आला. संघाचा स्कोर कार्ड थांबलाय 2 वरती. रुद्र ओव्ही 11 खडकवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतो प्रथमेश. पहिल्या बॉलवरती 2 आल्या. त्याच्यानंतर डॉट बॉल आला. हेच करावं लागेल तुम्हाला. समोरच्या दिशेने फटका खेळला परंतु बॉल तिकडे थांबेल. समोरचं क्षेत्र पाहिलं तर अगदी लॉंग ऑनला लॉंग ऑफला पाहिलं तर बॉल तिकडे थांबतो. केवळ एकच धाव. आता जर पाहिलं तर वीरेंद्र आलाय बॅटिंगसाठी. एक मॅच बिग बॅश मान्सून धमाका आपण पाहिली. त्यामध्ये संघ अडचणीत सापडला होता तरी त्यामध्ये वीरेंद्रने बॅटिंग करून संघाला मॅच जिंकून दिली होती. अष्टपैलू कामगिरी केली होती त्याने. परंतु सेमीफायनलच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर एक झेल अभिजित जाधव तर सोडला आणि तिकडं मात्र संघ ऐकुल स्वामी 11 देवळे संघ पराभव त्यांना पत्करावा लागला. एक कॅच इम्पॉर्टंट होता. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव गोलंदाजाला दंडित केले जाते. त्या एक्स्ट्राच्या धावेने संघाचा स्कोर कार्ड 4 वरती जाऊन पोहोचतोय. 4 धावा फलकावरती. चांगला फटका ऑन साइडला. पुन्हा एकदा शॉट मिडॉनला चेंडू थांबलाय. एकच धाव दुहेरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 6 या आकड्यावरती 38 ची आवश्यकता आहे. 6 झाल्यात 32 अजूनही करायच्यात. 32 इथून पुढे बनवायच्यात बोरस ब्लास्टर या टीमला. बोरस ब्लास्टर संघ देखील जर पाहिलं तर बक्षीस फेरीमध्ये गेला होता. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असू दे तसं जर पाहिलं तर
चांगला आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती प्रहार. वेट अँड वॉचच्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये वीरेंद्र मोरेच्या बाद आपल्याला पाहायला मिळतं आणि हा बॉल सीमारेच्या पलीकडे जातो, षटकार होतोय. थांबला आणि या चेंडूची तो वाट पाहत होता आणि त्या चेंडूची वाट देखील लावली आहे वीरेंद्र मोरेने. विरूने षटकार आलाय. संघाचा स्कोर कार्ड पुढे जातो 12 वरती. फोर पिच होता परंतु बॅट वरती आलेला नाहीये. बॅटची कडे घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने जातोय. एक सिंगल प्राप्त करण्यात आली आहे. 13 वरती धाव फलक जाईल. लेग बायची एक धाव. संघाचा धाव फलक 13 वरती जातोय. अजूनही जर पाहिलं तर इथून पुढे 18 बॉल बाकी आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 13 झालेत आणि 38चा पाठला करत असताना धाव संख्या 13 झाली आहे. अजूनही 25ची आवश्यकता. 18 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. बॉल आणि 25. बॉलिंगसाठी आता अजयला आमंत्रित केले. अजयच्या हातामध्ये चेंडू दिलाय. कर्णधाराने अजय बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. तर या ठिकाणी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक, आपली माती आपली माणसं संघटनेचे अध्यक्ष ज्योतिंद्र पाहिजेचे सर्व सन्माननीय आदरणीय डॅशिंग नेतृत्व निलेश कोळसकर यांचं आगमन या ठिकाणी होतं. मी गोवेलेकरांना विनंती की सर्वांनी आपण जा तिकडे. संस्थापक साहेब सन्माननीय निलेश कोळसकर यांचं आगमन होतं. सर्व गोवेलेकर या, आपण त्यांचं स्वागत करूया. निलेश कोळसकर नाम ही काफी आहे. फटका फसला. चेंडू फाईन लेगच्या दिशेने मार्गस्थ होतो. एक धाव तर घेतली आहे. पुढची धाव देखील प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरीचा देखील प्रयत्न होतोय पण तिसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण होत असताना पाहायला मिळते. सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण दुपारच्या सत्रामध्ये आलोय आणि 12:46 झाले आहेत. दादांचं आगमन होतं. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक. गेली 5 वर्ष त्यांनी मात्र अध्यक्षपद भूषवलं. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संघटना तयार केली आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना अगदी संधी दिली. चांगला खेळ व्हावा. तसे ज्योतिंद्र पाहिजेचे सर्व आपली माती आपली माणसं संघटनेचे अध्यक्ष आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे संस्थापक डॅशिंग नेतृत्व कोळसकर ब्रँड निलेदादा यांचं आगमन होतं. आपलं हार्दिक 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 स्वागत. बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. पंचांनी लगेच पाहिलं आणि सांगितलं की हा बॉल पुन्हा एकदा अजयला टाकावा लागेल. एक षटची धाव फलक 17 वरती जाऊन पोहोचतोय. 17 रन. अजून 21 धावांची आवश्यकता. झाल्यात. अजून 21 धावांची आवश्यकता असणारी विजयासाठी बोरस ब्लास्टर या टीमला. निलेशदादा कोळसकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलंय. जिथे जिथे स्पर्धा असतात तिथे तिथे मात्र जर पाहिलं तर नक्कीच निलेशदादा यांचं सहकार्य असतं आणि त्यांचं सहकार्य या स्पर्धेला देखील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. कारण पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट अगदी एका चांगल्या दर्जेदार खेळ करतायत खेळाडू. विभागातील डवळी विभाग त्यामध्ये निलेशदादा यांची उपस्थिती पाहायला मिळते. आपली माती आपली माणसं संघटनेचे अध्यक्ष ज्योतिंद्र पाहिजेचे सर्व आणि अलीकडे जर पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग पावसाळी स्पर्धा तिकडे ज्योतिंद्र पाहिजेचा संघ देखील पाहायला मिळाला. जिकडे स्पर्धा असतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील ज्योतिंद्र पाहिजेची टीम पाहतो. विजेतेपद देखील तिकडे आपण पटकावलं. तसेच जर पाहिलं तर चांगला खेळ. चला सुरुवात करायची. पंच अंपायर चला मॅचला सुरुवात करा. चला थोडंसं फास्ट खेळा कारण 16 टीम खेळत आहेत.
सगळं बॅटने खेळायचं होतं. ड्राईव्ह केला, बॉल तिकडे पुन्हा एकदा थांबतोय. एकाच जागेवरती समाधान मानावं लागेल. निनाद मोरे आणि वीरेंद्र मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. थोडंसं शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळतो. 18 झाल्यात अजूनही. इथून पुढे जर पाहिलं तर 20ची आवश्यकता, 20 धावांची आवश्यकता आहे. वीरेंद्र मोरेने एक षटकार जरूर ठोकलाय. हेलिकॉप्टर खेळायचा होता परंतु तिकडे बॉल थांबतोय. धाव घेण्याचा प्रयत्न झाला, जेंबी थोडेसे लेट पोहोचले. लगेच एक धाव पूर्ण करण्यात आली, एक धाव आली. आता 19 धावांची आवश्यकता. 19 झाल्यात धाव फलकावरती, अजूनही 19 बनवायच्यात. निनाद मोरे फुटटॉस बॉल समोर खेळाय. क्षेत्ररक्षक होते 20 मध्ये. दोन खेळाडूंच्या मधोमध हा चेंडू 1 बाउंस सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळतो. 4 धावांसाठी हा चौकार. 4 आल्या संघाचा धाव फलक 23 वरती. आता 15ची आवश्यकता. 15 धावांची आवश्यकता विजयासाठी. अजूनही जर पाहिलं तर निनाद मोरे बॅटिंग करतोय. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. पहिल्या 1-2 बॉलवरती त्याने डबल घेतल्या, सिंगल घेतल्या. आता चौकार टोकतोय. वीरूने मात्र एक षटकार जरूर टोकलाय. लोअर फुल टॉस हलक्यातनं प्लेस केला. एक धाव मिळाली. संघाचा धावफलक 24 तर गोविले टीम आपण सर्व सर्व खेळाडू आपण व्यासपीठावरती यायचे. गोविले टीम या ठिकाणी आपण संस्थापक साहेबांचा, निलेदादा कोळसकर साहेबांचा सन्मान करणार आहोत सर्वांच्या उपस्थितीमध्ये. दादांनी धावती भेट दिली आहे कारण पुढे देखील कामं आहेत. संघाचा धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती. माझा तालुका माझा अभिमान, माझा विभाग माझा अभिमान, माझं गाव माझा अभिमान, विभाग क्रिकेट संघटन यांच्या अंतर्गत शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले यांच्या माध्यमातून ही पर्व 3ऱ्या मध्ये स्पर्धा आपण पाहतोय. आणि त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या वर्षी सर्वांनी आदरणीय डॅशिंग नेतृत्व या पोलादपूर तालुक्याचं निलेदादा कोळसकर यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. त्यांचा एक विशेष सन्मान आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये, गोवेलेकरांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत. चला गोवेले टीम, नारायण आयरे, सर्वच टीम, सर्व घेऊन या. गणेश, सर्वांनी या व्यासपीठावरती. संघाचे धावफलक पुढे जातो. चल जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आपण देखील एक व्हाईट बॉल आता टाकला गेलाय. 25 वरती धावसंख्या जाते. 13ची आवश्यकता. या बॉलवरती फटका खेळला, बॉल गेला लांब दूरवरती. विरूच्या बॅट मधून या धावा आल्या. तसा चुकीची दुरी झालेली थोडस स्कोर कार्ड मध्ये, त्याच्यामुळं. परंतु आता धावफलक 31-7ची आवश्यकता. 11 बॉल आणि 7ची आवश्यकता. आता फटका फसला, चेंडू हवेत आहे. झेल होणार का पाहावं लागेल. 3 खेळाडू झेल खाली गेलेत परंतु तू मैं करता करता झेल सुटला. एक सिंगल आली आहे. आता मात्र 6ची आवश्यकता. षटकार मारून मॅच फिनिश केली जाईल का निनाद कडून पाहावं लागेल. 32 गोवेले टीम, गोवेलेकर शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले टीम. चला या व्यासपीठावरती त्वरित. आणि मॅच फिनिश होते का, परंतु चेंडू हवेत होता, गेला नाही तिकडे. एकच धाव. पाचशे आवश्यकता. आणि मॅच फिनिश केली आहे वीरेंद्र मोरेच्या बॅटमधून.
हा षटकार येत असताना पाहायला मिळतोय. मॅच जिंकली आहे बोरल ब्लास्टर. चला या टॉस साठी बोरल ब्लास्टर आणि जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर दोन्ही टीमचे कॅप्टन आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दादांच्या शुभ हस्ते दिला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने 2 धावा दिल्या केवळ आर्यन ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. आर्यन या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. केवळ 2 धावा त्यामधील एक लेग बाईची म्हणजे केवळ एकच धावेचं षटक ज्याने हाताळलं एक युवा खेळाडू आर्यन ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या डिले दादा कोळसकर यांच्या शुभ हस्ते आपण दादांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. एक युवा खेळाडू केवळ एका धावेचं षटक. बोरसगावचा युवा खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. केवळ एका धावेचं षटक टाकलं या खेळाडूने आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निलेश दादा यांच्या शुभ हस्ते दिला जातोय. एकच धाव दिली या खेळाडूने. एक युवा खेळाडू आहे हा आणि अगदी चांगली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. त्याला हा बोरसगावचा गोपाळ सकपाळ यांचे सुपुत्र अगदी एका धावेचं षटक टाकलं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला दिला जातोय निलेश दादा यांच्या शुभ हस्ते. मला वाटतं कॅश प्राइज देखील दिलं जाईल. निलेश दादा थांबणार नाही आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील त्याला दिलं जाते. तुला टॉस देखील निलेश दादा यांच्या शुभ हस्ते केला जाईल आणि त्याच्यानंतर निलेश दादांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. आपण सन्माननीय आदरणीय जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर कॅप्टन आणि बोरल